300 कोटीपेक्षा जास्त वीज चोरी होण्याचे सत्य मी आपल्या माध्यमातून मांडलेलं होतं आणि तेव्हा हाही उल्लेख केलेला की त्या संबंधित उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींबरोबर आमची बैठक झालेली, त्या संबंधित लोकांची बैठक झालेली। आता अभिमानाने मी सांगू शकतो की त्या बैठकीचे पडसाद मालेगावमध्ये पाहायला मिळत आहेत आणि काही अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टीची रिकव्हरी ही होण्याची सुरुवात झालेली आहे। यासाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि BG शेखर यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या मागणीच्या अनुसार मालेगाव वासियांना न्याय देण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्या बोलण्यामध्ये मी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून केलेला आणि त्यामुळे खूप लोकांना हिरव्या मिरच्या झोंबल्या आणि सतत माझ्याबद्दल मालेगावमध्ये प्रेस घेणं, नोटिसेस पाठवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चाललंय। मालेगाव हे आमच्या महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग आहे। महाराष्ट्राचे नागरिक तिथे राहतात आणि महाराष्ट्राच्या मध्ये राहून अगर कोण पाकिस्तानचं उदो करत असेल तर ह्यावर आम्ही आजही बोलणार, उद्याही बोलणार, कितीही नोटीस पाठवल्या तरीही बोलणार, कारण ह्याची कारणं आहेत। कारण का मालेगावमध्ये राहून अगर पाकिस्तान जिंदाबादचे अगर नारे आणि घोषणा कोण देत असतील, याचा मी मुद्दामून तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो। हा मालेगावचा व्हिडिओ आहे। पाकिस्तान जिंदाबाद। आता हे पाकिस्तान मध्येच ऐकायला मिळत असेल आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे अगर मालेगाव आणि महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये ऐकायला मिळत असेल तर त्याबद्दल बोलायचं नसेल तर ते आमच्या धर्मात आणि राष्ट्रवादमध्ये बसत नाही। म्हणून त्याच्या पातळीवर आम्ही ह्याबद्दलचं विश्लेषण आणि उत्तर देऊच। संजय राजाराम राऊतनी